नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत चैत्र स्पेशल आंबील. त्याच्यासाठी इथे आपण 2 चमचे दही घेतलं होतं, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं. तुम्ही याच्या ठिकाणी ताकही वापरू शकता. त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालून हे उन्हामध्ये 2 ते 3 तास आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं. इथे 1-1.5 लसणाचा कांदा घेतलेला आहे, 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 4 ते 5 लाल मिरची, 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं आहे इथे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण आता धने आणि जिरे भाजून घेणार आहोत. इथे आपली कढई गरम झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये जिरे आणि धने भाजून घेणार आहोत. आता वास सुटेपर्यंत याला भाजून घेऊया. गॅस बारीक करून घेणार आहोत. बारीक गॅसवरती जाऊन आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत. आपले भाजले, आता थंड करून घेऊया. आपले धने जिरे गाळून जाते तोपर्यंत आपण आंबील बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहोत. इथे आम्ही 5 ते 6 लोकांसाठी आंबील करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता ह्याला उकळी येऊन देऊया. आपण आता हे सगळं बारीक करून घेणार आहोत. मी ते उकळीमध्ये कुटते, तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता. आपण आधी इथे धने जिरे करणार आहोत बारीक, नंतर लाल मिरची आणि खोबरं करणार आहोत. लसूण आपण जाडसर बारीक करायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान येते. आपण आता हे सगळं बारीक करून घेऊया. उकळी आलेली आहे. आपण आता गॅस बारीक करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ भिजत घातलेलं आहे, थोडं थोडं घालून वेळून घेऊया. आपलं आता हे वैरण झालेलं आहे. आपण याला अर्धा पाऊण तास बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत छानपैकी. आपले इथं आंबील शिजलेलं आहे. आपण शिजवून ह्याला कोमट करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपलं आंबील कोमट झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये कुटलेले मसाले घालूया. इथे लसूण जाडसर कुटलेला आहे, तो 1 चमचाभर आहे. तो आपला लसूण टाकून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये धने जिरे फोडून टाकूया. ते 1 चमचाभर टाकणार आहोत. आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर कुटून घेतलेली आहे, ते घालून घेऊया. 1 चमचा घालत आहे मी. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स करूया. आता आपण याच्यामध्ये कुटलेलं खोबरं घालून घेऊया 2 चमचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 1 चमचा टाकते, तुम्ही कमी जास्त टाकू शकता. चांगलं हलवून घेऊया.
तयार आहे आपली आंबील. बघूया टेस्ट करून. थोडंसं जिरे तयार आहे आपली पारंपरिक आंबील रेसिपी. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी नूतन किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.